आता ह्या संडेला आणलेल्या मिरच्या अजून मी साफ केल्या नव्हत्या, तशा भाज्या वगैरे साफ करून फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या, मिरच्या तशाच राहिल्या होत्या. तर म्हटलं चला मिरच्या साफ करून घेऊया. पण इथे बघा, हा बघा पिल्लू आमचा इथूनच वाकून बघतोय. त्याला प्रत्येक गोष्टीत मम्मीला मदत करायला किचनमध्ये यायचं असतं. त्यामुळे ना कधी कधी ही कामं आहे ना छोटी छोटी तशीच राहून जातात, मोठी मोठी तेवढी केली जातात. त्यामुळे ह्या मिरच्या वगैरे ना तशाच साफ करायच्या राहून गेल्या. हाय मी प्रिया. चला तर म्हटलं मकाना फ्राय करून घेऊया, म्हणजे रियांशला देता येईल आणि तो बाहेर बसून खाईल. आणि तसंही त्याला स्नॅक म्हणून मी कधी कधी मखाना देत असते आणि हे मखाना तो खात बसेल. आज आहोनी ना इथे लाईट लावली होती नवीन, कारण काय किचनमध्ये ना व्हिडिओ करताना ना काळोख वाटतो म्हणून. तर खरंच आमच्या ना खूप असे सपोर्टिव्ह आहेत, मला व्हिडिओ करायला नेहमी सपोर्ट करत असतात. अजून काय पाहिजे मला, आज मटर मसाला बनवायचा होता, त्यासाठी म्हणून मसाला करायचा होता. आता ना तुम्ही म्हणाल मला आळशी, पण खरं सांगायचं ना मला खोबरा किसायचं खूप कंटाळा येतो, त्यामुळे मी अशा प्रकारेच कट करून घेत असते. मग पटापट मसाला बनवायला घेतला. मटर तर मी सोलून ठेवलीच होती. कांदा टमाटर खोबरे भाजून घेतलं आणि मग मिक्सरला लावून घेतलं. आता मग कढई ठेवली गॅसवर, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि तेलामध्ये मोहरी जिरा कढीपत्ता लसूण टाकून घेतली आणि मग ना त्याच्यात मसाला टाकून आहे ना मसाला छान असा परतून घेतला. मसाल्याला छान असं तेल सुटला ना तर कुठल्याही पदार्थाला ना छान अशी टेस्ट येते. त्याच्यामध्ये सर्व असे मसाले टाकून घेतले, तिखट मसाला हळद गरम मसाला टाकून घेतला आणि मग पाणी टाकून आहे ना छान असा मसाला शिजून घेतला. आता त्याच्यामध्ये मटर टाकून घेतली आणि मग ना झाकण ठेवून शिजायला दिलं. थोड्या वेळाने त्याच्यामध्ये वरून कोथिंबीर टाकून आहे ना माझा मटर मसाला रेडी होता. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.